आणि आता राजकीय वर्तुळातल्या काही विशेष बातम्या पाहूया। महायुतीतल्या बड्या नेत्यांचे दिल्ली दौरे आणि ऑपरेशन टायगरचे वारे असं काहीच चित्र सध्या राज्याच्या राजकारणात पाहायला मिळतंय। ठाकरे सेनेचे नव्हे तर काँग्रेसचे खासदार आमच्या संपर्कात असल्याचं शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी सांगितल्यानं नव्या चर्चांना उधाण आलं। काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान मोदींची भेट घेतली। शिंदे दिल्लीतून परतत नाहीत तोच तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलारांनीही दिल्ली गाठली आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेऊन चर्चा केली। शेलार दिल्लीत असतानाच शिंदेंचे शिलेदार उदय सामंत आणि राहुल शेवाळे देखील दिल्लीत पोहोचले होते। दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस भाजपच्या केंद्रीय संचालन समितीच्या बैठकीसाठी दिल्लीला गेले आहेत। नाही, मला ठाकरेंच्या किंवा युबीटीच्या शिवसेनेच्या खासदारांबद्दल मला माहित नाही, पण काँग्रेसचे अनेक लोक आमच्या संपर्कामध्ये आहेत खासदार, त्याच्याबद्दल असं म्हणजे काय लपून ठेवण्यामध्ये काय अर्थ नाही। नाही, मला ठाकरेंच्या किंवा युबीटीच्या शिवसेनेच्या खासदारांबद्दल मला माहित नाही, पण काँग्रेसचे अनेक लोक आमच्या संपर्कामध्ये आहेत खासदार, त्याच्याबद्दल असं म्हणजे काय लपून ठेवण्यामध्ये काय अर्थ नाही। ते आमचे उद्योग मंत्री आहेत, त्यांचे उद्योग तसे सुरू राहिले पाहिजेत। ओरिजिनल उद्योग बंद झाले आहेत आणि ओरिजिनल उद्योगामध्ये आता काही त्यांना रस राहिला नाही, कारण त्यांचं उद्योग खातं चालत नाही, ते चालवण्यासाठी सक्षम नाहीत, कारण त्यांच्याकडे तसे अधिकारच ठेवले गेले नाहीत। त्या खात्यामध्ये सर्व अधिकारी वापरत आहेत असं माझ्याकडे माहिती आहे। त्यामुळे नवीन उद्योग त्यांनी शोधला असेल तर काम तरी डोक्याला मेंदूला काम पाहिजे, त्यामुळे त्यांनी तो काम शोधलं असावं आणि त्या शोधातून त्यांना काहीतरी गवसलं असावं असं ते मला वाटतं। पण यामध्ये किती तथ्य आहे? तर शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरवरून ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिंदेंच्या शिवसेनेला टोला लगावला। त्यावरून नरेश म्हस्के यांनी काय प्रत्युत्तर दिलं ते आपण पाहूया। शहा आणि मोदींनी या सगळ्या लोकांची मांजरं केलेली आहेत। त्यांच्याच गटामध्ये ऑपरेशनचं काम सुरू आहे एका वेगळ्या गटाकडून, आणि त्याही ऑपरेशनची सूत्र दिल्लीतून हलत आहेत। कोणाचंही नाव घेण्याचा मला अधिकार नाही किंवा कोणावरती चिखलफेक करणं, आरोप करणं हे योग्य नाही अशा प्रकारे राजकीय दृष्ट्या। पण काहीतरी घडतंय, खतखततंय आणि त्याचा स्फोट होऊ शकतो। केले तुका आणि झाले माका असे आमच्या कोकणामध्ये म्हण आहे। यापूर्वी सुद्धा ते स्वतःला कंपाऊंडर म्हटले होते, तुम्हाला आठवत असेल। ऑपरेशनची काय गप्पा करताय? कंपाऊंडरला ऑपरेशन थिएटरमध्ये प्रवेश नसतो, त्याला फक्त प्रिस्क्रिप्शन दिल्यानंतर गोळ्या देण्याचा अधिकार असतो। त्यामुळे ऑपरेशन वगैरे ह्या गप्पा त्यांनी करू नये। एकनाथ शिंदे साहेब टायगरसारखेच आहेत, टायगरसारखी भूमिका त्यांनी बजावलेली आहे। वाघाचं कातडं घालून जगत नाही आहेत, तो ओरिजिनल वाघ आहेत। त्यांचं कामकाज सुरू आहे आणि ते कोणी आता थांबू शकत नाही। वळूया पुढच्या बातमीकडे। खुद्द महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनीच महसूल खात्यातील भोंगळ कारभाराची कबुली दिली।